नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपल्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा आपला व्हिडिओ आहे विसापूर फोर्टचा। आता आपण सध्या भाजे गावात आहे आणि भाजे गावातून थोडंसं पायऱ्यांवर आल्यानंतर या बघा या ठिकाणी लिहिलेलं आहे विसापूर फोर्ट। हे बघा हा रोड इकडे वरती जाण्यासाठी आपल्याला हा विसापूर किल्ल्याकडे जातो रोड आहे। हा इकडे चालू होते विसापूर, हा पूर्ण पाण्याचा रोड आहे। पावसाळ्यामध्ये बहुतेक डिफिकल्ट इकडे येणं खाली। हे पूर्ण शेवळत असलं कारण हा पूर्ण पाण्याचा रस्ता, हे वरून जे पाणी येते ना ते सगळीकडे। विसापूर किल्ला आहे ना मळवली स्टेशनपासून एक 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती तिकडे त्याचा ट्रेक चालू होतो। परंतु आपण हे भाची लेणी ना या ठिकाणावरून शॉर्टकट मारतोय डायरेक्ट वरून मध्ये। किल्ला आहे ना या ठिकाणी बघा इकडे यावरती हे बघा रस्त्यामध्ये ना अशा प्रकारे मार्किंग आहे, थोडी पुसड आलेली आणि इकडे नाव लिहिलं आहे विसापूर असं। तिकडे भरपूर ठिकाणी बांध केलेली आहेत ते बघा इकडे पण, इथे या ठिकाणी हे बघा इकडे। हे बघा हे खाली दिसतं ना, हे भाचे गाव आहे। आणि विसापूरचा जर रोड बघितलं ना तो रोड ह्या सरळ इकडनं पुढं जातो इकडनं आणि तो तिकडनं रोड आहे। पण आपण हे भाचे गावातून एक शॉर्टकट आहे ना तिकडनं चढतो वरती। हा इकडे जायचं वरती, इकडे वरती आपले मित्र चालले तिथं। तर मित्रांनो आता एका ठिकाणी आपण करवंदासाठी थोडी विश्रांती घेतली होती। गोड आहेत मस्त करवंद, परंतु कमी होती भरपूर। मला वाटतं ह्या रोडनी जास्त कोणी येत नाही ना, म्हणून इकडे भेटले आहेत करवंद आपल्याला, कारण हे खाली आहे भरपूर आणि थोडं करवंद भेटणं मुश्किल आहे कारण लोक जाण्याची जास्त नाही इकडं सोप्या जागांवरती। तर आता त्याला विसापूरकडे निघूया लवकर। हा जो किल्ला आहे ना तो लोहगडच्या नंतर याची बांधणी झालेली। हा अशा प्रकारे बांध वगैरे केलेले बहुतेक ठिकाणी। हे बघा हे ना पूर्ण करवंदाचे जाळे आहेत आणि बघा आपले ट्रेकर मित्र कसे तुटून पडले बघा कसे खातात ते। बिया टाकून द्या नाही तर पोटात झाड उगवेल। हे कहावत आहे ती, नाही आजी मला म्हणायची। हा तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला एवढी जबरदस्त करवंद भेटले ना, हे बघा तोडले जाऊ आणि अजून या ठिकाणी भरपूर आहेत हे बघा मस्त। तर मित्रांनो या ठिकाणी आता पहिली विश्रांती झाली आपली आणि ऑलमोस्ट आपण ही लेवलला आलो बघा। इथं समोर जर तुम्ही बघितलं ना हा लोहगड आहे, त्याच्या हाईटच्या आसपास आलो आपण बऱ्यापैकी। हा जो किल्ला आहे ना हा जे पहिले पेशवे होते ना बालाजी विश्वनाथ त्यांनी बांधलेला आहे। 1713 ते 1720च्या दरम्यान हा किल्ला बांधला आहे। हा किल्ला लोहगडच्या खूप वर्षानंतर बांधला गेलेला आहे, परंतु या दोघांनाही इतिहासामध्ये जवळचं स्थान आहे। पुण्यापासून नाही जवळ आहे, हा मिडलला आहे हे किल्ले ॲक्च्युअल। आणि या ठिकाणावरून जी व्यापारी मार्ग आहे ना तो जवळ होता, कल्याण त्याच्यानंतर पुणे, त्यामुळे या किल्ल्यांना जास्त महत्त्व आहे। आता आपण वरती पाहूया किल्ल्यावरती अवशेष वगैरे, जाऊ आता लवकर। तेव्हा हा समोर जो दिसतो ना विस्तीर्ण परिसर हा आहे विसापूर। आपल्याला इकडनं असं वरती चढायचं आहे एकदम आणि वरती किल्ल्यावर जायचं आहे। ऑलमोस्ट जवळ आलो आहे आपण बऱ्यापैकी। हा आपला ग्रुप आहे पूर्ण। हां तर हे बघा आता हा रस्ता आपल्याला वरती आला, इथं पत्र आहे ना, इथे बघा मार्किंग आहे आणि काय पकडतंय अंगावरून फेकू फक्त। सरडा सरडा हे बघा या ठिकाणी बांध, पलीकडे जायचं आपलं। हात धुवायला पाणी दे। हा हे बघा असं झाडीचं जंगल लागलं आपल्याला, असं ऊन ना एक वरती ढगाळ वातावरण झालं त्यामुळे काही त्रास वाटत नाही। त्याच्यामध्ये आधी अशी झाडीची जंगल आहेत आणि करवंदाचे तर एवढे वेल आहेत इकडे जबरदस्त, जाळ्या करवंदाच्या।
तर बघा या ठिकाणी आलो आणि इथून आपण जो टर्न मारला ना इकडे एक असा रस्ता जातो तो जातो लोहगडाकडे आणि इकडनं आपण वरून आलो आहे. इथे येऊन थोडीशी विश्रांती घेतो आहे पहिले. सगळा आपला ग्रुप येतो म्हणून थांबलो आहे. आले दमून दमून सगळे करवंद खात 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 खात. तर या ठिकाणी विश्रांती करू आणि नंतर पुढे जाऊ किल्ल्यावरती. घाम निघला जबरदस्त. एवढं थंडी असून वातावरण एकदम ढगाळ आहे. थंडी नाही आहे पण जरासं थोडंसं दमट आहे. दमट आहे आणि थोडासा काल पाऊस पडला ना त्याच्यामुळं आणि वरी आभाळ आहे त्याच्यामुळे आभाळाचं ऊन चटकत आहे. माहिती राजा तिकडे पाठीमाग हा एक रस्ता आहे इकडनं. हा पाटण गावाकडून येतो आणि हा इकडनं आपण आलो भाजीलेणीकडून या रस्त्याने इकडनं. हा पूर्ण फिरून आलो आपण. ह्या पूर्ण डोंगराला असा फिरून आलो. भाजीलेणी मळवलीपासून जवळ आहे हा इकडचा. हा थोडा लांब आहे या बाजू. वरती बघा इकडे दिसतोय सपोर किल्ला. पडले ना तर हे बघा इकडनं घराचे औषध चालू होतं ते. हे विसापूरच्या हे जे बांधकाम दिसते ना हा ॲक्च्युली पाण्याचा मार्ग आहे आणि इकडे बघा ही बांधलेली भिंत वाटते अशी दगडामध्ये. आणि किल्ला इकडे वरती आहे. हे पावसाळ्यामध्ये पूर्ण इकडे पाण्याचं आहे ना फ्लो असतात जबरदस्त. ही दुकान आहेत पण आता बंद आहेत. कोण नाही कारण या पिरियडमध्ये इकडे कोणी येत नाही. आपणच आलो आहे. ही पूर्ण तटरक्षक संरक्षक भिंत किल्ल्याची विसापूरची. आणि चढायला सुरुवात झालेली आहे ना अशा दगडात कोरलेले पायऱ्या आहेत ज्या ठिकाणावरून पावसाळ्यामध्ये मस्त पाणी वाहते. या बघा हा फ्लो इथून पाण्याचा सगळा आणि या कोरलेले पायऱ्या बघा. असं इकडनं हा ट्रॅक इकडे पूर्ण दगड गोटे पडलेले मला वाटते पाण्याने आलेले सगळे. हा हे बघा या ठिकाणी ना पाण्याची टाकी आणि टाकी ओव्हरफ्लो झाल्यानंतर बघा इकडनं पाणी बाहेर येण्यासाठी रस्ता गेलेला आहे. हे बघा पाणी एकदम थंड आहे. पिण्यासारखं एवढं काही वाटत नाही आणि खराबही जास्त नाही परंतु वेळ आली तर पिऊ शकते पाणी. पुण्याला घेऊन जा 2 बोट पाणी. आणि इकडे आपल्याला वरती जायचं आहे. इकडनं पण चढायला सुरुवात केली होती वरती. एवढ्यात तर भरपूर आलोय आपण आलो. तर आता या ठिकाणी ना आपण मस्त तोंड वगैरे आणि जी करवंदाने आपल्या हात चिकट झाले होते ना ते धुतले या टाकीमध्ये पाण्याच्या साईडला घेऊन आणि आता वरती चढायला सुरुवात केली. ते जे दगड गोटे पडलेत नाही सगळे हे ज्यावरती भिंती आहे ना चौरक्षे त्याचे सगळे दगड निसटून खाली आलेले आणि हे सगळे बघा ह्याच्यावरती मध्ये मध्ये कुठे कुठे नक्षीकाम आहे कोरीव. तर ते सगळे दगड आहे ना त्याचे आहेत मोठे मोठे. हा किल्ला पेशवेकालीन आहे याचं बांधकाम. तर आता त्या पाण्याच्या टाकीच्या आपण सरळ पुढं आल्यानंतर ना या ठिकाणी एक मोठी गुफा आहे जबरदस्त. हे बघा या ठिकाणी राहायची व्यवस्था होऊ शकते. आणि हे बजरंगबलीचं किल्ल्यावरील कोरीव काम मस्त आहे जबरदस्त. आणि ही गुफा इकडे या ठिकाणी तुम्ही राहू शकता आरामात. आतमध्ये खूप मोठे आहे ते अंधार त्यामुळे दिसत नाही. हो बॅटरी पण आहे चला जबरदस्त. हे बघा खूप मोठी गुफा आहे. जबरदस्त 2 आहेत. एक इकडे एक त्या ठिकाणी. हे मंदिर टाईप वाटते कारण बघा या ठिकाणी गणेशाची मूर्ती आहे कोरलेली आणि बहुतेक मंदिर वगैरे असू शकतं. आतमध्ये काय नाही परंतु मंदिर असू शकतं. त्याच्या जस्ट बाहेर या ठिकाणी हनुमानाची कोरीव मूर्ती. तर हे बघा मित्रांनो ते ना हनुमानाचं मंदिर आहे ना दिसते. तर त्या मंदिराच्या जस्ट लेफ्ट साईडला आले ना तर या ठिकाणी बघा पाण्याच्या कोरलेले टाके आहेत. त्यात पाणी खराब आहे परंतु मस्त कोरलेले आहे दगडात खाली. एक ही 2 त्याच्यानंतर इथं एक 3 आणि ही 4 आहे. पलीकडे 5वी आणि इकडं 5वी. अशा 5 टाके आहेत या ठिकाणी कोरलेल्या. ही बघा ही एक आणि इकडे ही 5वी. अरे 6वी पण आहे. ही एक आहे आणि इथे 6वी. हे बघा. आणि आता परत आपण इकडं वरती चाललो या ठिकाणावरून. खाली दिसतं नाही हनुमान मंदिर आहे
आणि ते जस्ट सरळ नाही, सगळ्या पायऱ्या कोरलेल्या आहेत दगडामध्ये. साईडला जर बघितलं ना, हा पूर्ण दगड कोर आहे आणि त्याला जस्ट लागून आहे पायऱ्या कोरल्यात वरपर्यंत. हा पेशवेकालीन किल्ला आहे. तर इकडनं आता आपण गडावर एंटर झालेलो आहे. तेव्हा या ठिकाणी गव्हर्नमेंटची पार्टी ही पुरातत्व सर्वेक्षण. किल्ल्यावरती आता आहे ना पूर्ण असा पठार भाग आलेला आहे. आणि या ठिकाणी बघा ही साईडला दिसते ना, ही सगळी संरक्षक भिंत आहे. किल्ला हा पण खूप मोठा आहे. आता आपण पहिले ना राईट साईडला जाणार आहे वरती किल्ल्यावर आणि नंतर लेफ्ट साईडला, म्हणजे असे 2 ठिकाणी विभागलेलं आहे. समोरच आल्यानंतर पाठीचं आहे ना मोठं पाण्याच्या हौद आहेत. हे बघा असे त्यात पाणी नाही उन्हामुळं. बघा हा एक 2 3 4 हे खूप मोठे मोठे पावसाळ्यात ते पूर्ण भरतात. जबरदस्त. आता आपण राईट साईडला विसापूर किल्ला एक्सप्लोर करण्यासाठी निघालेलो आहे. आणि बघा ही संरक्षक भिंत ही ती अशी बघा. आणि हा जो भाग आहे ना पॅच पडला आहे, हा याचे दगड सगळे पाण्याने पावसाने ना खाली हे झालेले. आपण खाली येताना जे दगड आपल्याला दिसले ना जे पडलेले पूर्ण, ते याच भिंतींचे दगड आहेत. आणि हे बघा ही व्हाईट दिसते ना, हे चुन्यामध्ये बांधकाम केलेलं आहे अशा प्रकारे. आणि ना बघा ही संरक्षक भिंतीवर चालण्यासाठी जागावरती गेलेली आहे. खाली शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी या भिंतीचा वापर केला जायचा वरती. ते बांधकाम पहिलं नाही पूर्ण चुने त्याचे व्हाईट दिसते ना दगडी पडल्यानंतर, ते सगळं चुना आहे. हा खालचा परिसर पूर्ण जबरदस्त. बघा इकडे पाण्याच्या टाक्या. पाण्याची व्यवस्था किल्ल्यावर भरपूर प्रमाणात केलेली आहे. म्हणजे या किल्ल्यावरती राबता जास्त असणार आहे पूर्वीच्या काळी. जबरदस्त. तटबंदीच्या खोबण्या. हां ही सर्व तटबंदी या ठिकाणावरून. आपण संरक्षक भिंतीवरून चालत आलो ना, तर या ठिकाणी बघा एक छोटासा बुरुज आहे. ॲक्च्युली याचं बांधकाम आहे नाही वरचं सगळं पडलेलं आहे, परंतु हा घेरा वाटतो बघा बुरुजाचा. इकडनं खाली शत्रूवर बघा हा इकडनं चढलो आपण, इकडनं संपूर्ण लक्ष ठेवलं जातं खालून कोण येते वरती त्यांच्यावरती. हरण आणि नाही दिसत आहे आता आड गेलं. बघा आपल्याला अजून तिकडे जायचं आहे. तिथं जर आपण त्या साईडला गेलो ना किल्ल्याच्या, तर आपल्याला तिकडे पलीकडे ना लोहगड किल्ला दिसतोय. पूर्ण तिकडे जंगल दिसतंय. परंतु आता पहिलं आपण इकडे राईट साईडचा हा किल्ला पार्ट एक्सप्लोर करणार आहे आणि नंतर पलीकडे जाणार त्या साईडला. तर बघा या ठिकाणावरून आपण आहे ना हे संरक्षक भिंतीवरून आलो आणि इथं खाली उतरलो. ही भिंत पूर्ण इथपर्यंत पूर्ण गाडाला कवर करते. आणि इकडे पलीकडे बहुतेक आहे ना दरी असणार आहे खोल, कारण इकडे एंड वाटते किल्ल्याचा. किल्ल्यावरती विस्तीर्ण परिसर भरपूर आहे. बघा हे कोपऱ्याला ना बुरुज केलेले आहे. हो जबरदस्त. हे बघा आपण इकडनं आलोय चालत चालतच पूर्ण. हा इकडनं सुपर व्ह्यू वाटते. हे समोर दिसतात ना हे अवशेष आहेत. बहुतेक राजवाडा टाईप दिसतात हे. पाहूया आता समोर जाऊन काय, कारण जर किल्ल्याच्या वरती घेरा बघितलं ना खूप मोठा किल्ला आहे हा जो किल्ला आहे ना. या किल्ल्याचा मेन उपयोग आहे ना इंग्रजांना झाला होता. म्हणजे इंग्रजांनी ना हा किल्ला पहिल्यांदा विसापूर किल्ला घेतला. त्याच्यानंतर 1818मध्ये ना त्यांनी ह्या किल्ल्यावर तोफा ठेवून लोहगडवरती मार केला होता. तर त्यामुळं तिकडनं मराठी सैन्यांना तो किल्ला सोडायला लागला होता. आणि 1818 साली इंग्रजांच्या ताब्यात लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले त्यांच्या ताब्यात होते त्यावेळेस. तर आता बघूया ते अवशेष काय. हे बघा समोर दिसतात हे बरोबर मध्यभागी आहेत किल्ल्याच्या. हे बघा हे आपण आता आहे ना ज्या वास्तू दिसल्या ना समोरून आपल्याला जे अवशेष दिसले तर त्या ठिकाणी आलेलो आहे. आणि
आपण त्याच्यामध्ये एंट्री केलेली आतमध्ये काहीतरी रूमच आहे, त्याच्यावर कुठलं मार्किंग वगैरे नाही, काय मॅपिंग वगैरे हां. तर हा बहुतेक कुठल्या तरी किल्लेदाराचा किंवा सरदाराचा राहण्याचं राजवाडा असेल हा छोटा. आणि ह्याच्याच पलीकडे एक अजून अवशेष आहे, तर तिकडे ते पाहण्यासाठी जाऊया आपण. हे बहुत आतमध्ये वास्तू आहे आणि त्याच्या जस्ट साईडने ही संरक्षक भिंत टाईप आहे आणि त्याच्या बरोबर मध असं एवढा पूर्ण गॅप सोडलेला आहे, एक 3 ते 4 फुटाचा सगळ्या बाजूने. म्हणजे ॲक्च्युली हे काय हे समजत नाही. बहुतेक हे धान्य कोठरा असू शकतो किंवा दारुगोळ्याचं कोठरा असू शकतं. मॅपमध्ये जर चेक केलं ना तर त्या ठिकाणी जर दाखवतं ही राजवाडा टाईप, परंतु डाऊट आहे थोडासा, परफेक्ट एवढी माहीत नाही. आणि ह्याच्यात जस्ट समोर ना या ठिकाणी बघा इकडं हा बहुतेक हा वाटतो राजवाडा इकडचा, कारण हा थोडा मोठा वाटतो आणि याला भरपूर दरवाजे वगैरे वाटतात, ते एंट्री भरपूर आहे त्याला. हा बहुतेक राजवाडा आहे आणि हे राजवाड्यासमोर बघा ही सगळे भिंतीचे अवशेष पडलेत. खूप मोठी जागा आहे समोर या ठिकाणी आणि ह्याला एंट्री 2 या ठिकाणी एक या ठिकाणी, म्हणजे या ठिकाणी सरदार वगैरे यांची राहण्याची व्यवस्था केली जात असणार आहे. बऱ्यापैकी तरी याचे अवशेष शिल्लक अजून, परंतु हे जे दगडी पडलेत ना हे सगळे त्याचे भिंतीचे दगडी पडलेले. आणि हा थोडासा मोठा वाटतोय, ह्याचे 2 रूम आहेत. हा एकच, हा बहुतेक असू शकतो राजवाडा. हे बघा इकडे काय अवशेष, दरवाजे 2 आहेत परंतु हातमध्ये पूर्ण एक आहे. हे हळूहळू बहुतेक सगळं पडून जाईल. त्याची बैठक बसायची, राजाचं बसायचं म्हणजे ते. बघा एवढा मोठा आहे पूर्ण. पाण्याचे टाके संपूर्ण संरक्षक भिंतीने ते सगळीकडे पाण्याचे टाके केलेले आहेत. असे भरपूर मोठे मोठे पाण्याचे टाके तिकडे, परंतु पूर्ण कोरड्यात पाणी भरपूर कमी करते. हे पाण्याचा एक थेंबही कुठे दिसत नाही. कुठं आहे? हा बघा या ठिकाणी एक आहे ना पाण्याच्या टाकीमध्ये मारुती मूर्ती कोरलेली आहे. इकडे आहे थोडंसं, हे बघा समोर. हे जर तुम्ही व्हिडिओ बघितले ना विसापूरचे, त्या प्रत्येकाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे टाक्यांमधला मारुती दिसणार. तर आता पाठीमागे आहे ना इकडं हा बघा या हनुमानाचं तळ्यामधला हनुमान कोरलेलं आहे आणि त्याच्या जस्ट समोर जर बघितलं ना ही संरक्षक भिंत आहे. परंतु पूर्ण आपण किल्ल्यावर फेरफटका मारला ना सगळ्यामध्ये ही थोडीशी व्यवस्थित आहे, म्हणजे व्यवस्थित वाटते एकदम. पडझड कमी आहे या भिंतीची पूर्ण. हां जबरदस्त. हे बघा ही संरक्षक भिंत आहे पूर्ण आणि ही भिंत थोडी व्यवस्थित आहे आणि ही पूर्ण भिंत आहे अशी इथपर्यंत लांबपर्यंत पूर्ण ही जरा व्यवस्थित आहे. या संरक्षक भिंतीमध्ये बघा हे शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी आणि आक्रमण करण्यासाठी याला खोबण्या बोलतात. खोबण्या. तर ही जी संरक्षक भिंत आहे ना ही थोडी व्यवस्थित आहे किल्ल्यावरची आणि इथपर्यंत इथकडनं चालू होती आणि एवढ्या ह्याच्यापर्यंत. हा इकडे बघा हा तळ्यावरचा हनुमान. हे बघा हे किल्ल्यावरील ना हे बघा छोटे छोटे दिसते सगळे अवशेष आहे. या ठिकाणी जुन्या काळी बांधकाम असणार आहे. हा किल्ला जर तुम्ही बघितलं ना खूप मोठा आहे. आता आपण एवढा फेरफटका मारतोय ना आणि या ठिकाणी एवढ्या पाण्याच्या टाक्या खोदलेल्या आहे ना जबरदस्त. त्याच्यावरून तर असंच नक्कीच वाटतंय की ह्या किल्ल्यावरती जुन्या काळात भरपूर मोठा राबता असणार आहे जबरदस्त असा. हे बघा आता ही आपण जी पण इकडची संरक्षक भिंत बघितली ना त्याचं जे बांधकाम झालं चुन्यामध्ये हे ते चुन्याचा घाणा आहे इथं. अजूनही व्यवस्थित परिस्थितीत येतो म्हणजे परफेक्ट आहे अजून. हे बघा खूप मोठा आहे हा पूर्ण घाण्याचा ट्रॅक आहे आणि बघा हे फिरवलं जातं त्याच्यातून.
जबरदस्त. आणि बघा हा मोठा एकदम राऊंडमध्ये. हा आहे चुन्याचा घाणा समोर. तर हे बघा आता आहे ना आपण किल्ल्याचा पूर्ण एका टोकाला आलेलो आहे, ज्या ठिकाणी भगवा झेंडा आहे. भगवा झेंड्याची पूर्ण अवस्था बेकार झालेली आहे, खराब झाला आहे. परंतु त्याच्या एक्झॅक्ट समोर बघितलं ना बघा, हा लोहगड आहे, हा विंचूगड आहे इकडे कॉर्नरला, आणि ही लोहगडची इथून एंट्री वरती. तर आता आपण विसापूरचा जो झेंड्याचा एक कॉर्नर ना त्या ठिकाणी आलो आहे. ते समोर ही खाली ही लोहगडवाडी आहे. हा समोर किल्ला आहे ना, हा लोहगड आहे. त्यानंतर त्याच्या जे इकडं तुंगच्या अपोजिट ना हा तिकोना आहे. आणि तिकडं पलीकडे कुठंतरी कोरीगड बहुतेक घनगड वगैरे तिकडे पलीकडे आहेत, एक्झॅक्ट नाही सांगू शकत. पण इकडनं हे बघा, ही लोहगडवरील माचे विंचूकड आहे. विंचूकड हा कॉर्नर इकडचा, हा पवना डॅम. आणखी या पाण्याच्या टाक्या, परंतु पाणी काही टाकीत नाही. ही पण खूप मोठे मोठे टाके आहेत भरपूर. किल्ल्यावर जर बघितलं ना, भरपूर जास्त प्रमाणामध्ये पाण्याच्या टाक्या आहेत. कारण किल्ल्याची जेवढी पण संरक्षक भिंत आहे ना साईडने, त्या सर्व बाजूनी मध्ये आधी मोठ्या मोठ्या पाण्याच्या टाक्या कोरलेल्या आहेत. या ठिकाणी एक बुरुज आहे, परंतु त्याची संरक्षक भिंत सगळी पडलेली आहे खाली. जे खाली आपल्याला दगड लागले ना पडलेले, ते सगळे हेच वरून भिंतीचे पडलेले आहे. आता आपण ज्या ठिकाणावरून एंट्री केली तिने किल्ल्यावर त्या ठिकाणी पोहोचत आलं. 1-2 मिनटामध्ये त्या ठिकाणी पोहोचू. आता हे बघ, या ठिकाणी ना पाण्याच्या टाक्या आहेत. हा अंधार आहे पूर्ण, दिसतंय का? गाळ आहे पूर्ण, पाणी नाही. परंतु पाणी सगळं सुकून गेलं. हा इकडे थोडं थोडं पाणी पुढे. 2 टाके आहेत या ठिकाणी, परंतु पाणी एकातही नाही. टाक्या भरपूर आहे इथं, पण पाणी नाही. तर आता आपण किल्ल्यावरील जी शेवटची वास्तू आहे ना तिकडे चाललेलो आहे. हे बघा, महादेव मंदिर या ठिकाणी इकडे. आणि ही जी एंट्री नाही इथून, ही लोहगडकडे उतर, तिकडे खाली उतरलं. आता आपण चाललेले महादेव मंदिर या ठिकाणी इकडे कुठेतरी खाली. तर आता आपण महादेव मंदिराकडे चाललेलो आहे. हे बघा, या ठिकाणी एक बोर्ड आहे, एक पाठी बोर्ड होता आणि एक इकडे या साईडला. हे बघितलं नाही, हा पाण्याचा तलाव आहे पूर्ण, खूप मोठा तलाव आहे. या ठिकाणी भरपूर पाण्याची व्यवस्था एवढी जबरदस्त आहे ना किल्ल्यावरती, प्रमाणाच्या बाहेर. पावसाळ्यामध्ये माझ्या मते इकडे एवढं पाणी असेल ना, एवढ्या टाक्या आहेत. त्यानंतर हा बघा, हा एकदम मोठा तलाव आहे, हा पूर्ण भरत असेल बहुतेक. करवंदाच्या जाळ्या तर एवढ्या किल्ल्यावर प्रमाणाच्या बाहेर, म्हणजे अक्षरशः करवंद खाऊन खाऊन आम्ही थकलो. बघा, महादेवाच्या मंदिरात आहे ना, म्हणजे ते ॲक्च्युअली पाडलेले, जास्त अवशेष नाही त्याचे, परंतु पिंड वगैरे असणार आहे जास्तीत जास्त. पाहूया. तर आता आपण या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे ना, त्या ठिकाणी दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. आणि हे बघा, इकडे समोरच ना हे राजवाड्याचे अवशेष इकडचे पलीकडं. आणि आता आपल्याला इकडनं बुरुजाकडे जायचं आहे का पलीकडं. हे बघा, हे आहे महादेव मंदिर. समोर 2 नंदी ठेवले. हे बघा, हे मंदिराच्या समोरील दीपस्तंभ आहे. या ठिकाणी बघा श्री गणेशाची मूर्ती आहे, इकडं हनुमानाची आहे. त्यानंतर इकडे हनुमानच दिसतं. इकडे हा नागदेवता. तर चला, आता दर्शन वगैरे आपलं झालेलं आहे या ठिकाणी
महादेवाचं. आणि आता आपण पुढं बुरुजाकडे चाललेलो आहे. ऑलमोस्ट आपला 90% किल्ला फिरून झालेला आहे. एक 10 ते 20% किल्ला राहिला आहे, तो पाण्यासाठी पुढं चाललेलो आहे. हे बघा, या ठिकाणी एक मंदिर होतं पहिलं, परंतु ज्यावेळेस हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात आला ना, त्यांनी भरपूर मंदिरांची नासधूस केली. तोफा टाकल्या ना, त्यामुळे ते भरपूर अवशेष पडले. किल्ला पण हा खूप मोठा आहे आणि पाण्याचा सोर्स भरपूर आहे त्या ठिकाणी. पाण्याच्या टाक्या वगैरे, हौद खूप मोठे मोठे आहेत. भरपूर पाण्याचं व्यवस्था आहे यावरती किल्ल्यावरती. तर आता इकडं आपण बुरुजावर जाऊया, तो आपला लास्ट स्पॉट असणार आहे. नंतर आपल्याला खाली जायचं आहे. तर चला आता बुरुजाकडे. बघा, हा समोर ही वास्तू दिसते ना, हा बुरुज आहे. आता त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे, तो लास्ट स्पॉट आहे. नंतर आपण खाली उतरायला सुरुवात करणार आहे. आता लवकरात लवकर बुरुजा होता. आता बुरुजाच्या पहिले बघितलं तुम्ही, बघा हा पाण्याचा हौदाची या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी जपत असली तर हे खाली इथं. हा मित्रांनो, आपण आता फायनली शेवटची किल्ल्यावरील वास्तू या ठिकाणी पोहोचलो आहे. एक बुरुज आहे, त्या ठिकाणी भगवा झेंडा लावलेला आहे. तर हा बघा, समोर दिसतो ना इकडं, हा बुरुज आहे आणि पूर्ण संरक्षक भिंत आहे. तर मित्रांनो, आता आपण ज्या ठिकाणी बसतोय ना, तर ही किल्ल्यावरची आपली शेवटची वास्तू. किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे आपला. आणि आता आपण बुरुजावरती आलेलो आहे. मग हा समोर झेंडा दिसतोय ना, हा बुरुजावरला झेंडा आहे. तर आता आपला विसापूर किल्ल्याचा या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. आता आपल्याला मळवली स्टेशनला जायचं आणि तिकडनं लोकल पकडून लोणावळ्यावरून मग आपण पाहूया, एकतर मेलनी किंवा मग खोपोलीला जाऊन ट्रेननी. 2 ऑप्शन आहेत आपल्याकडं. जो आपल्याला लवकर अवेलेबल होईल त्या पद्धतीने आपण जाणार आहे. तर आता त्या अगोदर आपण इकडे या ठिकाणी कसं आलो ते सांगतो थोडक्यात तुम्हाला. पहिले तर आपण सकाळी खोपोली पकडून खोपोलीला आलो. खोपोलीवरून बस स्टँडवरपर्यंत बस गेली होती, म्हणून आपण प्रायव्हेट गाडी करून लोणावळ्यात आलो. आणि लोणावळ्यातून 8:20ची जी लोकल आहे ती पकडून आपण मळवलीला उतरलो. मळवलीवरून रिक्षा करून भाजी लेणीपर्यंत आलो. त्या ठिकाणावरून आपण विसापूर किल्ल्याला आलो. भाजी लेणीपासून शॉर्टकट आहे विसापूरसाठी. तर तो करून आपण विसापूरला आलो आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करून झालेला आहे. आता तर आजचा आपला विसापूरचा व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहे. तर आता बुरुजावरती आपण आपला जो शेवटचा स्पॉट आहे ना विसापूरवरला, तो शेवटचा स्पॉट करतोय. हा बुरुज वगैरे या ठिकाणी बुरुजावर त्याचा आपण एंड केलेला आणि आता निघतोय. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.